न भूतो न भविष्यती असा सप्ताह. हां, म्हणजे सप्ताहाला मर्यादा असते. किती दिवसाची? एक दिवसीय कीर्तन, त्रिदिनी कीर्तन, पंचमदिनी कीर्तन. सप्ताह नावातच 7 दिवस सप्ताह आणि 8व्या दिवशी सांगता. शेवट नाही बरं का, सांगता. 1 महिन्याचा सप्ताह त्याला म्हणायचं अधिक मास. चातुर्मासाचा सप्ताह त्याला म्हणायचं 4 महिने. पण हा सप्ताह आजचं कीर्तन 242. कितवं? 232. हां, आजचं कीर्तन 232 आहे. असा एवढा मोठा सप्ताह 450 जवळजवळ कीर्तनं झाली. हां, सकाळ दुपार संध्याकाळ 40 दिवस जे कीर्तनं झाली ते 2 टाईम झाली. हां, आणि ते 40 दिवसाचे कीर्तन सोडून हे 232 आजचं कीर्तन आहे. मला महाराजांनी आल्यानंतर सांगितलं, न भूतो न भविष्यती. तुम्ही जर गुगलला सर्च केलं जगातील सर्वात मोठी सभा, तर ज्या गावातच अंतर पडलं होतं अंतरवाली सराटी, ते आता जगाने जवळ केलंय. कुणी जवळ केलंय? तुम्ही आम्ही नाही केलं. आज कुणालाही विचारलं अंतरवाली सराटी हे गाव, तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये अंतर टाकलं की पुढं लगेच ते धरता. आता अंतरवाली सराटी बरं का, सर्च करून बघा. हा, जगामध्ये अशी सभा झाली नाही, अशी सभा इथे झाली. आणि ज्यांच्यामुळे सभा झाली, अखंड हिंदू हृदय सम्राट, कारण युवकांचं प्रेरणास्थान आहे. कारण ज्यांचं वय झालं त्यांच्यासाठी ही प्रेरणा तर आशीर्वाद रूप आहे. कारण त्यांचे आपल्याला आशीर्वाद लागतात. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आणि येर अनुष्ठिती सामान्य सकळ. पण युवकांचे प्रेरणास्थान असणारी हिंदू हृदय सम्राट, युवकांच्या हृदयापर्यंत ज्यांनी आपल्या नावाचा ठाव घेतला. अगोदर ठाव कोण घेत होतं? फक्त देवच आणि संत. पण आता युवकांच्या हृदयापर्यंत ज्यांच्या नावाचा ठाव पोहोचला असे असणारे माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील. कारण त्यांच्या नावामध्येच आहे मनोज, जे कधीच होत नाही मॅनेज, त्यांना म्हणायचं मनोज. हा, ने शब्द आहे आणि फक्त वो लावला की काय होतं? नो. ने म्हणजे त्याने, ज्यांना केलं मॅनेज त्याने, पण हे कुणालाच होत नाही त्यांना म्हणायचं नो. हा, असे असणारे पाटील. आणि आज विशेष पाटील इथे आहे. आणि ज्यांनी कीर्तनाचं एवढं मोठं आयोजन केलं, जे न भूतो न भविष्यती असं ज्यांनी आयोजन केलं, समस्त ग्रामस्थ अंतरवाली सराटी. कारण धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. अहो 8 दिवस सप्ताह करायचा म्हटलं तरी पंक्ती कोणाला द्यावा हा प्रश्न आहे. आता बाकीच्या लोकांना त्यांचा अनुभव नाहीये, पण जे महाराज मंडळी गावोगावी फिरतात त्यांना अनुभव येतो की पंगत कशा प्रकारे असते. पण इथं आल्यानंतर इतके दिवस अंतरवाली सराटमधील ग्रामस्थ कीर्तनकारांचं, गायनाचार्य, मृदंगाचार्य, जे पाहुणे मंडळी त्यांचं नियोजन करतात, ज्याप्रमाणे आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर करतात, त्याचप्रमाणे अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे सुंदर असं ग्रामस्थांचं नियोजन आहे. आणि या नियोजनाचं जे सुंदर असं ज्यांचं मार्गदर्शन आहे, असे असणारे महंत हरिभक्तिपरायण महादेवजी महाराजगिरी, त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच. आणि काय माझा योगायोग असेल, पाटील पण आहे आणि दादा पण आहे. हां, कारण त्यांचे दिवस सकाळ दुपार संध्याकाळ कीर्तन आहे. त्यांची डायरी बघितली मी. पण आज योगायोग त्यांनी तारीख घेतली नाही का, योगायोगाने तारीख नाही, पण आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. कारण आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आहे, जयराम बाबाकडे ज्यांनी शिक्षण केलं आणि ते आल्यानंतर आम्ही थोडा काळ ज्यांच्याकडे राहिलो, असे असणारे बाबाचे ते शिष्य आहेत. आणि त्याच बाबाकडे आम्ही थोडंफार शिक्षण घेतलं.
म्हणून दादासुद्धा आज उपस्थित आहे. सुंदर अशी ज्यांची साथ आहे मृदंगावरती, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण राहुल महाराज ढवळे हे सुद्धा उपस्थित आहे. सर्वांनी टाळी वाजवा. त्यानंतर सुंदर अशी ज्यांनी चाल म्हटली हरिभक्तीपरायण गायनाचार्य मधुकरजी महाराज मुळे. त्यानंतर सुंदर अशी ज्यांनी साथ केली हरिभक्तीपरायण संगीत विशारद गायनाचार्य तुकारामजी महाराज जाधव आणि सर्व ग्रामस्थ महाराजांचे चिरंजीव सुद्धा टाळी घेऊन उभा आहे. कारण महाराज पारमार्थिक क्षेत्रातले असल्यामुळे पाठीमागे त्यांचा वारसा चालणार आहे, ते खाली बसले, पण त्यांच्या चिरंजीवांना वाटलं आपण सुद्धा टाळी घेऊन उभा राहावं. आणि एक दिवस नाही, हे काय आहे, दररोजच चालू आहे. सर्व ग्रामस्थ सुंदर असं नियोजन, विनेकरी बाबा, सुंदर अशी माईक साऊंड सिस्टीम, सुंदर असे सर्व श्रोते मंडळी आणि जे शूट करतात असे असणारे आमचे गावकरी, आमचे बंधू हरिभक्तीपरायण. कारण हरिभक्तीपरायण म्हटले काही वावगं ठरणार नाही. कारण हरिभक्ताच्या सेवेमध्ये ते कसे तत्पर आहे, परायण आहे. आणि इथल्या बॅनरचं सगळं नियोजन आमचे बंधू वाल्मिक भाऊ देवडे शिवनेरी डिजिटल. कोणाचंही कीर्तन असू द्या, पहिला त्यांना फोन येतो, ते बॅनर बनवून देतात. आणि त्यांची इतकी सेवा आहे, निशुल्क सेवा. तुम्ही बॅनर जरी काढायचं म्हटलं छापून तरी ते एकही रुपयाने घेता आतापर्यंत ज्यांनी सेवा केली अशी असणारी वाल्मिक भाऊ देवडे, त्यांचं वारकरी शक्ती आणि वारकरी चॅनल आहे शिवनेरी डिजिटल, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि जास्त वेळ न घेता आपल्या कीर्तन परंपरेनुसार आज खूप मोठा दिवस आहे. कारण आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे कलियुगामध्ये कोणालाच जमलं नाही, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. श्रीरंग कुठं बोलावतो? कारण ते आले कुठून होते? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणतं कारण? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जोड जीव. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन झालं, तो दिवस म्हणजे तुकाराम बीज. आज खूप मोठा दिवस आहे. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जोड जीव या अनुषंगाने हा अभंग घेतला. आणि अजून एक दुसरा त्याचा अर्थ आहे की जे जग आहे, जो जन आहे, जो समाज आहे, तो अधोगतीला जाऊ नये, त्याला आपण कसं जगावं याचं ज्ञान व्हावं, हा दाखवण्याचं काम कोण करतं? तर ते संत करतात. त्याप्रमाणे संतासारखं ज्यांचं काम आहे की आपले जे काही युवक आहे शिक्षण भरपूर घेतात, पण जे खरं आपल्याला शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. शिक्षण भरपूर आहे, मार्क भरपूर आहे, पण तिथं जी अडचण येते ती म्हणजे आरक्षण, टक्केवारी. तर ते टक्केवारीनुसार आपला समाज पाठीमागे राहू नये म्हणून जो लढा उभा केला असे असणारे हरिभक्तीपरायण जरांगे पाटील. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होते. वा. कारण एक मराठा लाख मराठा, पण आता एक मराठा लाख मराठा नाही, आता एक मराठा कोटी मराठा. तर कोटी मराठा तर कुठं कुठं मराठी आहे सांगता येणार नाही, आता मोजताच येत नाही. आता सभा म्हटलं की जगामधली एक नंबर सभा, आणि ज्यांच्या सभेला सुद्धा एवढी गर्दी नसती त्यांची फक्त बैठक सभेसारखी होती, हे एक जगातील नवलच आहे. विठाला विठाला आणि याला म्हणायचं निष्ठा. याला काय म्हणायचं? महाराज नेहमी सांगत असतात की खरी निष्ठा कशी असावी, तर निष्ठा निष्ठी नसावी. निष्ठा एकच की काही जरी झालं तरी आपला जो उद्देश आहे त्या उद्देशापासून वंचित न होणं, उद्देशापासून लांब न होणं, आपलं स्वतःचं हित न पाहता समाजाचं हित कशानं होईल. उद्धाराया जन
जड जीव या अनुषंगाने हा अभंग विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज सुंदर सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कशाप्रमाणे? तर ज्याप्रमाणे साधू संत महात्मे आपल्याला उपदेश करतात सांगतात, तर तुम्ही विचारलं म्हणून नाही, तर तुमच्या हिताचा त्यांना काय येतोय? कळवळा येतोय. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. मग तुम्ही नाही विचारलं तरी ते तुम्हाला हिताचा मार्ग सांगतात. काय सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हित ते करावे देवाचे चिंतन. तुमचं हित कशामध्ये आहे? तर त्या देवाच्या चिंतनामध्ये तुमचं काय आहे? हित आहे. आणि तो हिताचा मार्ग साधू संत महात्मे तुम्हा मला विनंती करून सांगतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका. तुम्हाला जे काही आयुष्य भेटलंय हे आयुष्य परत परत भेटणार नाही. हे आयुष्य तुम्हाला एकदाच भेटणार आहे. पावला हा देह काकताळी न्याये, न घडे ते उपाय घडू आले. तुम्हा मला यावंच लागतं. साधू संत महात्मे येत असतात आणि देवाला आणावं लागतं. तुम्हा मला यावंच लागतं. कशामुळे यावं लागतं? कर्म पाप आणि वासना. आणि चौथे एक कारण आहे, आता मी सांगितलं, पावला हा देह काकताळी न्यायी, न घडे ते उपाय घडू आले. साधू संत महात्मे स्वतः येत असतात. येतो जातो आम्ही, देवाचा सांगा तर त्यांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. तुमचं आमचं अनिच्छा प्रारब्ध आहे आणि देवाचं परीच्छा प्रारब्ध आहे. आणि याला रूपावळी करोनी खळी हरिदासी. तुमचं आमचं वकीलपत्र घेऊन साधू संत महात्मे 84 लक्ष योनीमधून तुम्हा मला सोडवण्याचं काम साधू संत महात्मे करत असतात. म्हणून त्यांना मायबाप म्हटलं. कारण लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आपली जी काही माय आहे आपल्या मुलावरती इतकं प्रेम करती, करी लाभावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती. तसं साधू संत महात्म्यांना आपला तुम्हा मला कळवळा येतो की हे जे काही जन आहे ते कुठं चाललंय? अधोगतीकडे चाललंय. करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहावसे. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर साधू संत महात्मे जे तुम्हा मला सांगतात त्यांचं तुम्हाला ऐकावंच लागेल. का ऐकावं लागेल? एक आंधळा मनुष्य रस्त्याने चालला. आंधळा मनुष्य रस्त्याने चालला, त्यांना दिसत नाही. मग ज्यांना दिसत नाही त्यांना रस्ता दाखवण्याचं काम कुणाचं आहे? ज्यांना दिसतंय त्यांना. मग तो आंधळा मनुष्य रस्त्याने चालत असताना त्या झाडाखाली दुसरा एक माणूस बसेल होता आणि त्या रोडच्या साईडनं काही गड्डे केलेले होते, खड्डा होता. तर आंधळा चालत चालत रस्ता चुकतो आणि सरळ रस्त्याने न जाता तो त्या खड्ड्याच्या दिशेने, त्या गड्ड्याच्या दिशेने काय होतो? चालू लागतो. मग झाडाखाली बसलेला मनुष्य त्याला पाहतोय की हा आता कुठे चाललाय? त्या खड्ड्याच्या दिशेने चाललाय. आता काही अंतर चालत गेला, 2-4 पावलं की तो आंधळा मनुष्य त्या खड्ड्यात पडणार. तितक्यात पाठीमागून एक माणूस येतो आणि त्या आंधळ्याच्या दंडाला धरतो, बाजूला करतो आणि त्याला सांगतो, अरे बाबा तू रस्ता काय झालाय? चुकलाय. तुझा सरळ रस्ता जो आहे तो सोडून देऊन तू ज्या बाजूना खड्डे आहे त्या खड्ड्याच्या दिशेकडे तू चालला होता. मी जर आता आलो नसतो तर तू त्या खड्ड्यात पडला असता. मग जो झाडाखाली बसलेला मनुष्य आहे त्या झाडाखाली बसलेल्या मनुष्याला तो ज्यांना दंडाला धरून वाचवलं तो म्हणतो की अरे बाबा मी जर पाठीमागून नसतो आलो तर हा खड्ड्यात पडला असता. तू याला का नाही सांगितलं की रस्ता चुकलाय म्हणून? त्यावेळेस झाडाखाली बसलेला माणूस म्हणतो की माझं एक तत्व आहे, मी कोणालाही काहीही विचारल्याशिवाय सांगत
बरोबर आहे का? मी काहीही न विचारता सांगत नाही. त्यावेळेस ज्यांना वाचवलं तो म्हणतो, अरे बाबा, त्याला विचारण्याकरता तू झाडाखाली बसलेला आहे हे अगोदर त्याला दिसायला पाहिजे, तर मग विचारलं असतं. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, अरे बाबा, तुला खड्डा विचारण्याकरता तू झाडाखाली बसलेला आहे हे जर त्याला दिसलं असतं तर मग तो खड्डाच दिसला नसता का? विठाला विठाला तसं तुम्हा मला आपलं हित कळत नाही म्हणून साधू संत महात्मे हितापासून काढिती, हित देवोनी वाढविती, नाही गा श्रुती पुरवती माऊली जगा. तुम्हा मला आपलं हित कळत नाही म्हणून साधू संत महात्मे तुम्हा मला सांगतात, न विचारता सांगतात. बघा, एका ग्रामपंचायतमध्ये कशाचं तरी अनुदान आलं, कशाचं तरी आलं, आणि त्या ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी होते त्यांनी गावामध्ये सूचना लावली, काय की ज्यांचं अनुदान भेटायचंय त्यांनी कागदपत्र ग्रामपंचायतमध्ये काय करा, जमा करा. आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स सही करून तिथं काय करा, जमा करा. मग लोकांची एकच गर्दी, जे शिकलेले होते ते आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स सही करून तिथं जमा करायची. पण जे अडाणी होते, ज्यांना समजत नव्हतं, त्यांच्याकरता सुविधा होती, तो पॅड ठेवलेला होता, तो अंगठा ठेवायचा, त्याच्यावर शिक्का मारायचा कागदावरती आणि ते जमा करायचं. मग जी अंगठे बहादर होते ते अंगठा पॅडला ठेवायचे, कागदावर चिटकवायचे, आणि जी शाही अंगठ्याला राहिली ती शाही कुठं पुसायची, भिंतीला पुसायची. आणि ती ग्रामपंचायत नेमकीच निर्मल ग्राम पुरस्काराप्राप्त झालेला होता, स्वच्छता ग्राम पुरस्कार. म्हणून ग्रामपंचायतीला रंगरंगोटी केलेली होती, सुंदर स्वच्छ होतं गाव, सुंदर अशी ग्रामपंचायत होती. आणि ते अंगठा बहादर जे होते उरलेले शाही कुठं पुसू लागले, भिंतीला. दिवसभर जेवढे अंगठे पुसले, संध्याकाळी 5 वाजता ग्रामपंचायत बंद करायच्या वेळेस ते कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं की आपल्याला अंगठ्यापेक्षा कलर जास्त लागन भिंतीला मारायला त्या पॅडपेक्षा. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सूचना लिहिली, काय, कृपया अंगठा मारून झाल्यानंतर अंगठा कुणीही भिंतीला पुसू नका. जिथं पुसत होते त्या ठिकाणी हा कागद लावला, काय, कृपया अंगठा देऊन झाल्यानंतर भिंतीला अंगठा पुसू नका. कुठं लावलं तर कागद, जिथं अंगठा पुसतो तिथं. मग दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत उघडल्यानंतर जे अंगठे बहादर होते त्यांची एक लाईन होतीच पॅडच्या बाजूनं. मग ते अंगठा ठेवायचे आणि पहिले तरी भिंतीला पुसायचे. आता जी सूचना लिहिली त्याला ते काय करू लागले, अंगठा पुसू लागले. मग ज्या कर्मचाऱ्याने ती सूचना लावली ते कर्मचारी पळतच आले, म्हणे, अरे बाबा, तुला काही कळतं का म्हणे, अहो ही भीत खराब होऊ नये म्हणून आम्ही सूचना लावली, त्या सूचनेवर काय लिहिलं हे तुला कळत नाही का? मग जो अंगठे बहादर होता तो हुशार होता, तो काय म्हणला असेल, तो म्हणे, अरे बाबा, याच्यावरली सूचना आम्हाला कळली असती तर आम्ही कशाला विठाला 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 आम्ही कशाला अंगठा मारला असता. हा, तसं तुमचं आमचं जे स्वतःचं हित आहे ते हित तुम्हा मला कळत नाही. मग ते हिताचा मार्ग सांगण्याकरता साधू संत महात्मे तुम्हा मला जाग करतात. जाग उठा जागे फारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख विव्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन. साधू संत महात्मे जाग करतात. जाग जो झोपलेला आहे त्याला जाग केलं की काय होतंय, राग येतो का नाही? हा, तसं आतापर्यंत जे युवक झोपलेले होते, ज्यांना स्वतःचं हित कळत नव्हतं, दादानी ते कार्य केलंय पाटलांनी, म्हणून सरकारला राग येतोय. कारण हे झोपलेले होते ना एवढे दिवस. काय होते, अहो हे झोपलेले होते म्हणून यांना चोरी करता येत होती. काय करता येत होती, घरातले जर झोपेत असले चोराला चोरी करणं, आणि जर घरातले उठले तर मग
तसं तुमचं आमचं जे काही हित आहे ते कशामध्ये आहे, तर तुम्ही स्वतः मजबूत झालात. आपल्या गरजा तीनच आहे फक्त. कोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. तुम्हाला अन्न मिळवायचं आहे, वस्त्र मिळवायचं आहे, निवारा मिळवायचा आहे, तर ह्या तीन मिळवण्याकरता आपल्याला गरज आहे ती म्हणजे अर्थ. काय लागतंय? अर्थ, पैसा. आणि तो मिळवण्याकरता तुम्हाला कष्ट न करता जर ते मिळवत असेल कशाने, तर ते मिळतं फक्त ज्ञानाने. कशाने? तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो बघा. कंपनी असते, कंपनीमध्ये 400 कामगार असतात. किती? 400. कामगाराला किती रोज? कामगाराला रोज किती? 500 रुपये धरा. तुम्ही 250 म्हणता, आपल्याला कुठे खिशातून द्यायचे? कामगाराला दररोजची हजेरी 500 रुपये. कुणाला? कामगाराला. काम किती करतोय तो? 8 तास. त्याला हजेरी 500 रुपये. कामाला जो लावतोय त्याला हजेरी 1000 रुपये. तो काम काहीच करत नाही, फक्त यांना कामाला लावतो. काय करतो? त्याला पगार किती? 1000 रुपये. आणि जो यांना कामाला लावतो त्याला मॅनेजमेंट म्हणतात. आणि याच्याही वरती जो खुर्चीवर बसेल आहे, AC रूममध्ये आहे, काम काहीच करत नाही, पण त्याला दिवस आहे 5000 रुपये रोज. किती? समजतंय का? माणसं सारखेच एकाच गाडीत येतात. फरक बघा. जो कामगार आहे त्याला पगार आहे रोज आहे 500 रुपये. जो त्यांना कामाला लावतोय त्यांना रोज आहे 1000 रुपये. आणि जो काहीच काम करत नाही त्याला आहे 5000 रुपये रोज. फरक एवढाच आहे. काय? जे काम करतात त्यांना ज्ञान नाही. काय नाही? त्यांचं शिक्षण कमी आहे म्हणून ते काम करतात. या कामापेक्षा थोडासा एक वर्ग चांगला आहे, त्याला थोडंसं कळतं, जास्त नाही. त्याला रोज किती? 1000 रुपये. आणि जो सगळ्यांकडून काम करून घेतो, ज्याच्याकडे ज्ञान आहे, तो काम काहीच करत नाही, खुर्चीवर बसेले, AC रूममध्ये फक्त बटणं दाबतोय कॅम्प्युटरचे, यांच्याकडून काम करून घेतो, त्याला 5000 रुपये रोज आहे. फरक फक्त ज्ञानाचा आहे. माणसं तर एकच आहे. विठाला विठाला विठाला. साधू संत महात्मे हेच काम करतात. आपली उजळणी सुद्धा किती सुंदर आहे बघा. म्हणजे सुरुवात काय? अ म्हणजे अज्ञान. काय? अज्ञान म्हणजे अंधार, दुःख. शेवट काय? आपली उजळणी 12 कडी, त्याचा शेवट काय? किती? ज्ञ. काय? ज्ञ म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजेच प्रकाश, प्रकाश म्हणजेच सुख. ज्याला येत नाही त्याला ज्ञ येईन का? आपल्याला सुरुवातीला जे शिकवतात, झालं की आ झालं की ई, नंतर दुसरं ई, त्याचा शेवट आहे ज्ञ. ज्याला सुद्धा येत नाही त्याला म्हणायचं अज्ञानी. त्यांना भोगावं लागतं दुःख. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये, बुद्धीमध्ये सगळा काय आहे? अंधार. कशामुळे? जे शाळेत गेले नाही, जे शिकले नाही. काही शिकले तर त्यांना त्या शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. शिकले भरपूर पण वंचित राहावं लागतं. त्याला पर्याय म्हणजे कॅटेगरी, त्यालाच आता आरक्षण. या आरक्षणामुळे त्यांचं शिक्षण भरपूर झालंय पण घरी बसावं लागतं. कशामुळे? आणि हे सगळं काम कुणी केलं असेल? यांना जागवण्याचं काम. ज्याप्रमाणे साधू संत महात्म्यांनी पासून ज्ञानापर्यंत जड जीवाचा उद्धार केला, तसं या युवकाला शिक्षण असून घरी बसावं लागतं. तर हा युवक वर्ग आपला कामाला लागला पाहिजे. आपल्या युवक वर्गाला काम कमी, ज्ञानामुळे याला सुख प्राप्त झालं पाहिजे. हे जागवण्याचं काम समाजाला कुणी केलं असेल तर माननीय मनोज दादा जरांगे पाटील. आज लोक भेटण्याकरता, आता जालना जिल्ह्यातले आम्ही असल्यामुळे आम्ही कुठे गेलो, महाराजांना माहिती, महाराजांना पारनेरला कीर्तन दिलं, ज्यांनी ठेवलं त्यांना काहीच माहीत नाही. फक्त ते म्हणतात की आंतरवाली सराटीचे महाराज आहे. कारण आंतरवाली सराटी गावालाच आरक्षण भूमी म्हटलंय. काय?